मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधू स्वागत आहे. मित्रांनो आपल्याबरोबर एक शेतकरी आहे, त्यांचा धना हायस्ट आज मार्केटला झाला आहे. त्यांनी अशोकदादी धना आणला होता. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया कशा पद्धतीने त्यांनी पिकवला. तर आपलं नाव सांगा पूर्ण. मंगेश केदारी, गाव कुठलं? नागापूर. तर तुम्ही आज किती जुडा आणला होता धान्याचा? 3,500. 3,500 जुडा आणला, बरोबर? हो. तर मला सांगा किती किलो बी टाकलं होतं काय? तसा मालबाराच आहे. हां, पण आता आज तुम्ही किती आणला होता? आज 3,000 आणले. 3,000 आणला, 3,500 आणला. तुम्ही टोटल किती किलोचं बी टाकले? किती किलो? 15. परत सांगा. 15 किलो होता. 15 किलो धान्य टाकला होता. तर आज 3,500 ते घेऊन आलेत. आणि अजून शेतात किती निघेल? अजून शेतात निघेल 1,000-1,200. 1,000-1,200 निघेल ना? हो तर उतार कमी झाला का थोडा काही? हो उतार कमी. हां, म्हणजे थोडीशी गळीत पावसामुळं उतार कमी झाला. हो. तर मला सांगा आज तुमचा बाजारभाव काय झाला? 5,300. 5,300 शेकडाला, म्हणजे 53 रुपये जुडी झाला. हो. तर हे जे बाजारभाव झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमी झालं. तुमची काय अपेक्षा होती आणि काय झाला? 6,000 अपेक्षा होती. बरं झालं. तरी 6,000 अपेक्षा होती, पण 5,300 झाला. हो बरोबर, म्हणजे तुम्ही ते समाधानी आहेत. हो. तर मला सांगा तुम्ही सुरुवातीपासून पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी स्प्रिंकलरचं होतं. स्प्रिंकलर होतं का? स्प्रिंकलर त्या स्प्रिंकलरवर तुम्ही कसं दिवसाआड सोडायचे, कसं करायचं? दररोज सकाळचं एक. दररोज. हे पावसामुळं काय भरावं लागले पाणी? पावसामुळे थोडं कमी टाईम द्यावा लागला. कमी द्यावं लागला, म्हणजे पावसामुळे बरं झालं म्हणजे थोडं. हो. तर मला सांगा, हा तुम्ही दाना आणला, एकदम फायटर दाना घेऊन आलेत. एक नंबर. हे बघा, एकदम फायटर असा दाना ते घेऊन आलेत, आपण पाहतोय. तर मला सांगा, आता हे झालं आपलं पाण्याचं नियोजन. आता खताचं नियोजन कसं केलं? खतं कुठली टाकली? महाजन युरिया महाजन युरिया किती दिवसांनी टाकला काय? 2 डोस दिलं. 2 डोस दिला. त्याच्यानंतर फवारणी वगैरे काय केले का? शिपण्या केल्या. किती केल्या? 9 9 फवारणी केल्या. 9 म्हणजे कायसाठी फवारणी एवढ्या करायला लागल्या? कलर यासाठी पावसाळ्यात काळोखी येण्यासाठी. हां, पावसामुळं पिवळं पडू नये म्हणून तुम्ही फवारणी 9 फवारण्या केल्या. तर मला सांगा, आता तुम्ही हे जे पिकवलं आहे, आता पुढचं काय नियोजन आहे तुमचं? अजून काय परत शेतात करायचं एवढं झाल्यावर? पाऊस उघडल्या पुन्हा. हां, तर मला सांगा, तुला खर्च किती आला तुम्हाला? खर्च किती आला? खर्च 70-80 हजार रुपये खर्च आला. आणि आता उत्पन्न किती झालं? अजून उद्या निघायचं ना. हां, म्हणजे आजचं जे धरून तुम्हाला 70-80च्या पुढं जाईल ना, हो म्हणजे प्रॉफिटमध्ये याल तुम्ही. हो. बरोबर ना? चालेल. तर मित्रांनो, आपल्याबरोबर हे नागापूर शेतकरी होते, केदारी म्हणून. त्यांनी एकदम फायटरचा दाना पिकवला, त्यांनी आणला पण, आणि बाजारभाव पण चांगला मिळाला. त्यामुळं ते आनंदी आहेत, खुश आहेत. तर मित्रांनो, अशाच मुलाखती पाहण्यासाठी आपला लोक भरारी यशमेर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहे, त्यांनी मेथी आणली होती. हे बघा, 2 वकलं त्यांची मेथीची आहेत, एकदम फायटर अशी मेथी आहे. तर आपण त्यांच्याकडून समजून घ्या कशा पद्धतीने ती पिकवली. तर आपलं नाव सांगा पूर्ण. भाऊसाहेब सुतोरे. गाव कुठलं तुमचं? वासुंदा, म्हणजे आणेच्या पुढं ना? हां, टाकळी डोकेश्वर. आणि आणेच्या तिथं वासुंदा म्हणून गाव आहे, तिथले हे शेतकरी आहेत. तर त्यांनी मेथी आणली होती. हे बघा, मेथी एकदम लसलशीत टवटवीत आणि एकदम काळीभोर अशी त्यांनी आणलेली आहे. त्याच्या तुम्हाला आज बाजारभाव काय झाला? 2980 रुपये. 2980, म्हणजे 30 रुपये जुडी. 30 रुपये. अशी बाजारभाव त्यांच्या आज मेथीला मिळाला आहे. तर मला सांगा, तुमची काय अपेक्षा होती? आमची अपेक्षा तेवढीच होती तशी. हां, 3,000पर्यंत जाईल. अशी अपेक्षा होती, तिथपर्यंत. म्हणजे तेवढी गेली म्हणायचं. हां. तर मला सांगा, आज किती जुडा आणला तुम्ही? आज असून 1500. 15 जुडा आणला. तर मला सांगा, हे 1500 जुडा आज आणला आहे, आणि शेतात किती शिल्लक आहे का? नाही, उद्या परत येईल ना तेवढाच. किती आहे? उद्या परत 1500च्या दरम्यान. म्हणजे संपला का मग? नाही आणखी 2 पडेल. अजून 2 पडेल. हो. म्हणजे आता तरी 2 फडा म्हणून किती निघेल टोटल सगळा? किती? 5,000. आणि ही सोडून 5,000, म्हणजे टोटल किती झाली? टोटल 7,000 ते 8,000. 7,000 ते 8,000 रुपये जुडा अजून निघेल. आज ते 3,000 घेऊन आलेत, अजून 5,000 शेतामध्ये शिल्लक आहे. तर मला असं सांगा, की तुम्ही आता ही एवढी छान अशी सुंदर पिकवली, तर याला पहिल्यापासून सुरुवात पाणी कसं नियोजन केलं? आणि ड्रिपनी पाणी सोडलं. ड्रिपनी. त्याला ड्रिपनी पाणी सोडलं कसं? दिवसाआड सोडायचं का कसं करायचं? दिवसातून 2 वेळा सोडायचं इथून मागं. पण आता हे पावसाचं नियोजन आता कधीतरी सोडायचं थोडं. पाऊस आहे का तुमच्याकडं? आहे ना, असं थोडं म्हणजे थोडं आहे. त्याच्यामुळं आता थोडं पाऊस वातावरण झाल्यामुळं मोकळं पाणी सोडलंच नाही ते. मोकळं नाही, ड्रिपनी पिकवलं. रेन पाईपच पिकवली. तर मला सांगा, तुम्हाला किती किलो बी टाकलं होतं तुम्ही? आता आपण 20-20 किलोचे 4 कट्टे टाकले. 20-20 किलोचे 4 कट टाकले. 30 रुपयाला एक कट्टा असं. हां, असं. तर मला सांगा, त्याच्या
त्याच्यानंतर तुम्ही खतं कुठली टाकली? कट्टा 2 दीपकचे, हां एक डॉलरचा होता हां. आणि एक ते काय दुसरा काय दिलं ड्रिपमध्ये सोडलं का फोकलं? नाही फोकला डायरेक्ट फोकलंच ना, ड्रिपमध्ये नाही सोडलं ना? नाही बरं. तर मला आज सांगा, हे झालं तुमचं खताचं नियोजन. तर चिपण्या वगैरे काय केल्या का? चिपण्या केल्या ना बरं. कुठल्या केल्या? त्यांना टॉनिक फवारणी केल्या. किती दिवसांनी केल्या? एक 8 दिवसांनी. तर मित्रांनो आपल्याला ते फवारणीचं सांगत होते, तर कुठल्या फवारणी केल्या? फवारणी त्याला पहिली स्टार्टला हां तणनाशक केली. त्यानंतर त्याला टॉनिकचे फवारणी केली आपण 2. बरोबर. त्याच्यानंतर परत आपण त्याला 1846 आणि 24 फवारणी केल्या? नाही ते ड्रिप जर सोडलं. हां हां. तर मला आज सांगा, तर तुम्हाला आता याला किती खर्च किती आला तुम्हाला? खर्च आता साधारण एक कट्ट्याला आहे ना आपल्याला 25,000 नाही, टोटल आता 3 कट्ट्याचा किती खर्च आला? 15,000 रुपये. खतं औषधं सगळं धरून? हो सगळं धरून 15,000 सगळं भागलं का? बार बी खतं फवारणी सगळं झालं. हो. तर मला सांगा, आजचं धरून असा जर बाजारभाव राहिला तर तुमच्या तिन्ही प्लॉटचं किती पैसे होतील? असे बाजार सापडले तर 2 लाख रुपये कमीत कमी होईल. बघा, 15,000मध्ये 3,000 रुपये जर त्यांना बाजारभाव मेथीला मिळाला बाकी तर 2 लाख रुपये. ड्रिपचा वगैरे हात सोडून खर्च. हां, म्हणजे फक्त खतं औषधं बी हो म्हणजे 15,000 खर्च आला. तर हा खर्च पकडता त्यांना 15,000 खर्च आला आहे, त्याला उत्पन्न 2 लाख मिळतं आहे. त्यांचा 8,000 रुपये 8,000 जुडा आहे आणि 3,000 भावाच पकडलं तर अशा पद्धतीने त्याला उत्पन्न मिळेल. तर मला सांगा, आज जो तुम्ही मेथी आणली किती दिवसात काढायला आली? ती आता 25 दिवसात झाली. 25 दिवसात आणली. आता अजून काही 30 दिवसापर्यंत होईल कंप्लीट. हा ती पण त्या तर मित्रांनो हे बघा, तुम्हाला लाईव्ह दाखवतो बाजारभाव काय झाला. एक 2980 आणि दुसरा 2851 असा बाजारभाव झालेला आहे. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी मेथीची भाजी पिकवली आणि एकदम छानपैकी त्यांना बाजारभाव मिळाला. तर बाजारभावामध्ये त्यांना 15,000 रुपये ड्रिपचा खर्च सोडून 15,000 आलेला आहे. म्हणजे बी खतं आणि औषधं धरून 15,000 खर्च आला आहे. तर 15,000च्या खर्चामध्ये त्यांनी 2 लाख रुपये उत्पन्न कमवलेलं आहे. अजून काही ते माल उद्या आणणार आहेत. आज आता बघू पुढच्या वेळेस काय बाजार मिळतो. आजच्या याला त्यांना 3,000 बाजारभाव मिळालेले आहे, त्याबद्दल ते खुश आहेत. तर मित्रांनो, आपला असेच आपले शेतकऱ्यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला लोक भरारी काश्मीर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे का बाकी शेतकऱ्यांनी कसा पिकवला, आपण त्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळतं. म्हणून सर्वांनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्स आपण मध्ये आपल्या गावाचं नाव लिहा, जेणेकरून आम्हाला कळेल का आपल्या कुठल्या गावातून व्हिडिओ पाहतात. तर धन्यवाद.